ममाईला गेलेला नव्ह तो. त्यावेळेला माझ्या लेकीकडे बी जाऊन आला होता. गेल्या महिन्यात निरोप पाठविला होता गावातल्या ज्ञानबाकडून. लेक नातराला घेऊन येणार बाहेर उद्या सांच्याला. सरूबाईंशी बोलत चंद्राक्का गाठोडं डोक्यावर घेऊन वाट तुडवीत होत्या. लेक येणार म्हटल्यावर ती धावपळ उडाली असेल नाही का तुमची? सरूबाई डोक्यावरून पदर घेत म्हणाल्या. तरी आधीपासून ज्ञानबाकडून निरोप मिळाला तर म्हणून बरं. मी 1 महिना मोलमजुरी करून पैक कमावली ती. काय बाय कराया न ग, इतक्या वर्षांनी घरला येणार म्हटल्यावरती. चंद्राक्का मनापासून बोलत होत्या. अक्षी खरं आहे अक्का तुमचं. कोणाकडे कामाला गेला ता? सरूबाईंनी प्रश्न केला. गावाबाहेर ती मोठाली घरं नाहीत काय 2, त्यांच्याकडंच. सकाळपासनं जाऊन सांच्याला परतायचे. घराकडं काय उरला सुरला भाकर तुकडा मिळेल तो खायचं तिथेच. नाहीतर मी काय पीठ जीवन राहणारी बाई. लेकीचं लगीन करून दिलं 10 वर्षापूर्वी. त्यावेळेला घर घाण ठेवलं तर सारं. अजून फिट्टा फिटत नाही पैका. चंद्राक्का जीर्ण झालेल्या पदरानं डोळे पुसत चालल्या होत्या. तुम्हासनी जड होईल 2 गाठोडी. म्या घेते एक, द्या इकडं. असं म्हणत एक गाठोडं स्वतःच्या डोकीवर घेत एका हातानं आपली पिशवी सांभाळत ती एसटी चुकेल म्हणून भराभर पावलं टाकीत होती. बोलता बोलता आपण पोचलो सुदीक, पर अजून गाडीचा पत्त्या नाही. डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवत चंद्राक्कांनी सरूजवळील गाठोडंही त्यांच्या बाजूला ठेवलं. तुम्ही बसा अक्का. किती थकलात. अंतर काय कमी नाही या दुपारच्या वक्ताला. मी एसटी आली की सांगते की तुम्हासनी. माझं लक्ष आहे. सरू चंद्राक्कांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. वेळ निघून जात होता. उन्ह डोक्यावर आली होती. सरू दूरवर नजर लावून होती, पण दूर दूरपर्यंत एकही वाहन दिसून येत नव्हतं. तिनं वळून चंद्राक्कांकडे पाहिलं. त्या डोळे मिटून बसून होत्या. त्यांना धाप लागल्यागत झाली होती. वाहनाचा आवाज आल्यानं तिनं मान वळवली. दुरून लाल एसटी येताना दिसत होती. अक्का, एसटी येते या, उठा की. चंद्राक्काला आवाज देत तिच्या पुढ्यातील गाठोडी आपल्या डोक्यावर घेत हातातील पिशवी सांभाळीत सरू एसटीत चढली. चंद्राक्काही तिच्या मागोमाग ठिगळ्यांनी भरलेलं लुगडं सांभाळत चढल्या. बसाया तरी जागा मिळाला म्हणून बेस झालं बघ सरू. चंद्राक्का उलट्या सीटवर बसत म्हणाल्या. सीट खाली एक गाठोडं ठेवीत एक गाठोडं त्यांनी मांडीवर घेतलं. मागं कधी येऊन गेली म्हणत होता नवं लेक तुमची. नात्र लहान होती त्यावेळेला, आता मोठी झाली असतील. सरू कौतुकानं बोलत होती. फाटली 6-7 वर्ष झाली बघ इथं येऊन. नात्रांना पायावर घालाया आली ती. एसटी बरोबर पुढे सरकणाऱ्या झाडीकडं खिडकीतून पाहत चंद्राक्का सरूनं सांगत होत्या. ओ बाई, कुठं जाणार? कंडक्टर सरूबाईंकडे पाहत विचारित होता. 2 रामवाडी द्या. असं बोलत सरूनं आपल्याकडचे पैसे काढून दिले. रामवाडी असं ओरडत बेल मारून कंडक्टरने एसटी थांबवली. ए बायानो, उतरा खाली पटकन. सरू गडबडीत पिशवी घेऊन खाली उतरली. चंद्राक्काही मांडीवरचं गाठोडं घेऊन तिच्या पाठोपाठ लगबगीनं खाली उतरल्या. बेल देऊन कंडक्टरनं एसटी सोडून दिली. गिरण हितनं जवळच आहे तशी. गाठोडं डोक्यावर घेत चंद्राक्का चालू लागल्या. सरूही त्यांच्या बरोबरीने हातात पिशवी घेऊन चालली होती. काय मग, किती दिस असणार आहे लेक तुमची? सरू सहजपणे विचारत होती. काय की, पर आता मुंबईवरनं येणार म्हटल्यावरती आल्या पावली कशी परतल? 8-10 दिस तरी मुक्कामाला असलच की. जितके बी दिस राहील नातरांसोबत मजेत राहणार आहे बघ म्या. चंद्राक्का हसत म्हणाली. गिरणीवर पोचत त्यांनी डोक्यावरील गाठोडं काढून खाली ठेवलं. त्या गोंधळल्यागत झाल्या. काय झालं अक्का, अशा का पाहताय? सरू विचारू लागली. माझं गाठोडं कुठं आहे दुसरं? प्रश्नार्थक नजरेनं सरूकडे वळून पाहत त्या म्हणाल्या. म्हणजे घेतलं नाही होय तुम्ही दुसरं गाठोडं? सीटाखाली ठेवलं तर नवं? सरू आठवण करून देत म्हणाली. हार माझ्या कर्मा, आता काय करू? मूल मजुरी करून छान पैक कमवलं होतं. त्याचे नाचणे होते 2 गाठोड्यात. निदान लेकीला नाचण्याची भाकर तरी करून वाढूया गरम गरम. आणि काय देण्यासारखं काय, आता काही मी श्रीमंत नाही आहे तिची हाय, निदान तेवढं तरी. बरं आता म्या काय करू? चंद्राक्का उकिडव बसून रडत चालल्या होत्या. सरूला काय करावं काही सुचत नव्हतं. काय झालं मला सांगा बाई. त्यांचं बोलणं ऐकून गिरणी मालक असलेले सदाकाका विचारित होते.
महिनाभर दुसऱ्यांच्या दारावर मोलमजुरी करून छान हे नाचणे विकत आणले ते गिरणीत दळाया. पर एक आठवडं एसटीतच राहिलं बघा. सरू कावरी बावरी होऊन सदाकाकांना सांगत होती, म्या बघतो काय होतोय काय, आवरा त्यासनी. सदाकाका काहीसा विचार करीत म्हणाले. गिरणीबाहेर असलेल्या कॉईन बॉक्सवरून त्यांनी एसटी आगाराशी संपर्क साधला. साहेब, विनंती करतो, इथं या बाई पार कोसळून गेल्यात बघा. ते गाठोडं त्यांचं सर्वस्व आहे या वक्ताला. तुम्ही ह्या दिशेनं परतणाऱ्या एसटीतनं धाडून द्या. सदाकाका विनंती करत होते. पाठवतो म्हटले ती वेळ लागल. थांबा काय तिथंच, तोवर हे दळून ठेवतो काय. सरूबाईंची ज्वारी लावून झाल्यावरती त्यांनी ते नाचणे गिरणीत दळायला घातले. गाठोडं मिळालं नवं. चंद्राक्का सरूबाईंकडे पाहत कष्टी होऊन विचारत होत्या. वय मिळेल की, तुम्ही नका हो काळजी करू. सरू आधार देत म्हणाली. महिनाभर राब राब राबले बघ. कामावरती बोलणी बी खाल्ली मी त्यांची. त्याचं काय बी वाटलं नाही बघ सरू मला. पण माझ्या लेकीच्या तोंडात भाकर पडू दे. एका गाठोड्यातले नाचणे कितीचं पीठ होणार, 8-10 दिवसाला पुरणार आहे. चंद्राक्का काळजीच्या सुरात बोलत चालल्या होत्या. दिवस कलत चालला होता. एसटी अजून दृष्टीला पडत नव्हती. चंद्राक्कांचे डोळे वाट पाहून शिणले होते. इतक्यात दूरवरनं लालसर ठिपका दिसला. एसटी पुढे सरकत होती. चंद्राक्कांचे डोळे चमकले. त्या उठणार तो ती एसटी पुढे निघून गेली होती. एक उसासा टाकीत त्या पुन्हा खाली बसल्या. सायंकाळ होत आली. वातावरणात होणारे बदल पाहत चंद्राक्का गप्प बसून होत्या. पुन्हा एक एसटी येताना दिसली, पण त्या उठल्या नाहीत. 90 किलोमीटर प्रवास करून एसटी त्यांच्या पुढ्यात येऊन थांबली. एसटीतून खाली उतरणाऱ्या कंडक्टरच्या हातातील गाठोडं पाहून त्यांचे डोळे भरून आले. धावतच त्याच्याजवळ येत त्यांनी ते गाठोडं स्वीकारलं. त्यांच्यासमोर हात जोडत त्या उभ्या राहिल्या. बाई, हात नका हो जोडू, हात जोडून लाजवू नका. माझ्या आईच्या वयाच्या तुम्ही, आम्ही फार मोठं काय नाही केलं. चंद्राक्कांना असं सांगून तो जायला वळला. दुसऱ्या गाठोड्यातले नाचणे दळून घेऊन त्या सरूसोबत परतीच्या एसटी प्रवासासाठी वळल्या. समाधानाने दळलेल्या नाचण्याचं गाठोडं सांभाळत